नमस्कार, सुभाष देशमुख बोलतोय। 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे। दक्षिण मतदारसंघामध्ये एक आगळं-वेगळं काम पर्यटनाच्या बाबतीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो। मोठा रोजगार कसा निर्मिती होईल याचा सुद्धा छोटासा प्रयत्न मी करतोय। आपल्या सर्व नागरिकांना येण्याचं आमंत्रण देतो। पहिला आमचा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा तलाव। या तलावामध्ये सुद्धा आपल्याला बोटिंग करता येते। या तिथं वनक्षेत्र खूप चांगलं आहे। या ठिकाणी स्मृती उद्यान जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहता येईल। याचबरोबर माशाळ वस्तीला सिद्धेश्वर वनविहार आहे। 650 एकरामध्ये वनविहार आहे। माझी आपल्याला विनंती आहे की त्या 650 एकरातल्या वनविहाराला सुद्धा आपण भेट द्या। याचबरोबर आपल्या दक्षिण तालुक्यामध्ये वडगबाळ एक गाव आहे। त्या ठिकाणी सुद्धा आपण नदीचा फायदा घेऊन, मंदिराचा फायदा घेऊन एक घाट बांधण्याचा प्रयत्न करू, तिथं स्थिर व्हावं अशा प्रकारचं सुद्धा आपण तिथं बंधारा सुद्धा बांधतोय, जेणेकरून तिथं पाणी थांबल्यानंतर लोकांना बोटिंग सुद्धा करता यावी अशा ठिकाण आपण तिथं केलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहण्यासाठी नक्कीच यावं। मला असं वाटतं की भंडारकवटे असेल, बाळगी असेल, इथं सुद्धा रमणीय ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील। याचबरोबर नांदणी गाव हे सुद्धा गाव आपण एक तलाव आहे, वन विभागाची थोडी जागा आहे आणि त्या गावातल्या लोकांचा सहभाग घेऊन नांदणी गाव हे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला आहे। मला असं वाटतं की नांदणी गावामध्ये सुद्धा आपण जर आलात तर आपल्याला तिथं सुद्धा पुढची दिशा कशी असणार आहे त्या ठिकाणी सुद्धा पाहता येईल आणि तिथं रोजगार कसा निर्मिती होते। आपलं तीर्थक्षेत्र संगमेश्वर महाराज कुडल हत्तरसंग जे गाव आहे, कुडल हत्तरसंगच्या ठिकाणी सुद्धा आपण गेल्या 4 वर्षामध्ये तो परिसर खूप स्वच्छ केलेला आहे। रस्ते चांगले केलेले आहेत। आता भक्तगण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत। आपल्याला सुद्धा माझी विनंती आहे का नाना आपण भविष्यामध्ये जवळपास 250 कोटी रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रासाठी पाठवलेला आहे। राज्य सरकार त्यालाही मान्यता देईल, पण आता सुद्धा मला असं वाटतं की पाहण्यासाठी यायला काहीच हरकत नाही। होडगी तलावाच्या बाजूला एक परिसर विकसित केलेला आहे। माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे, होडगी तलाव मोठा आहे, तिथं सुद्धा आपल्याला बोटिंगचा विचार करतोय। तिथं एक प्रेक्षणिक स्थळ म्हणजे पर्यटन विषय म्हणून आपण सुद्धा तिथं केलेलं आहे। याचबरोबर बाजूला साई मंदिर पण आहे। साईबाबांचे आशीर्वाद, पर्यटन ह्या सगळ्या गोष्टी तिथे मिळणार आहेत। 27 तारखेला सुद्धा आपण सर्वांनी होडगी या ठिकाणी यावं आणि आपल्या जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या बाबतीतल्या काही सूचना असतील त्या ठिकाणी पाहून द्याव्यात, जेणेकरून जिल्हा हा आपला जिल्हा हा पर्यटकासाठी खूप मोठं ऐतिहासिक स्थळ व्हावं, धार्मिक स्थळ व्हावं, पर्यटन स्थळ व्हावं, किंबहुना शेतकऱ्याला चालना देण्यासाठी सुद्धा कृषी पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हावेत। अशासाठी मला असं वाटतं की आपण काय सूचना असतील तर नक्की द्याव्या। परत एकदा तुम्हाला होडगीला 27 सप्टेंबरला येण्याचं आमंत्रण देतो। धन्यवाद।